या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल, भारतातील सर्वात मोठे दालन, वधूवरांसाठी लग्नाचा बस्ता, फॅन्सी ड्रेस मटेरियल, जेंट्सवेअर, ज्वेलरी, शॉपिंग, खेळणी व इतर बरेच काही एका छताखाली। या पहा, विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा। विराट मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध 18 मागण्यांसाठी राज्य सरकारचे 17 लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत। या संपाचा सकाळच्या सत्रात अनेक शहर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात परिणाम दिसून आला। दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभाग नोंदवून आपल्या मागण्यांसंदर्भात घोषणा देत निदर्शने केली। वर्ग 3 आणि वर्ग 4 चे संपात सहभागी झाले आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या संपाला पाठिंबा असला तरी ते प्रत्यक्षात मात्र कामावर हजर आहेत। प्राधान्य मोठ्या शहरातील सहकारी हॉस्पिटलमध्ये संपाचा परिणाम जाणवत आहे। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्व कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत। त्या कारण का सर्वांना जुनी पेन्शन मिळणे गरजेचे आहे। आता आम्हाला जुनी पेन्शन मिळते, पण आमच्या लहान भावाला आणि लहान बहिणीला पेन्शन अजून मिळत नाही। त्यामुळे मी सरकारला विनंती आहे की पेन्शनचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांना सारखा करावा आणि सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजूर करावी आणि लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा। कारण का सर्व यंत्रणा कोलमडलेली आहे। आज सिव्हिल यंत्रणा असू दे, जिल्हा परिषद कर्मचारी असू दे, सर्व महसूल संघटना असू दे, सर्व या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे खूप या सरकारचं नुकसान होणार आहे। त्यामुळे लवकर लवकर त्यांनी पेन्शनचा निर्णय लावावा ही विनंती। आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान न्याय हक्क ही जे काही संविधानामध्ये दिलेले आहेत त्यांनी, तर त्यासाठी जसं तुम्ही तो कायदा जरी जुन्या लोकांना आहे तसंच नवीन लोकांनाही असावा अशी मला विनंती वाटते। कारण मग असेल तर समान सगळ्यांना न्याय हक्क हा मिळालाच पाहिजे। सरकारने जे काही म्हणजे त्यांनी जे बोलले होते 3 महिन्याने काही समिती वगैरे गठीत करतील वगैरे, पण त्याच्यावरती त्यांनी काहीच निर्णय घेतलेला नाहीये। जे 20-20 वर्ष झालं या राज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम पाहतात त्या कर्मचाऱ्यांना कायम करावं। जे कर्मचारी कंत्राटी आहेत परंतु 2005 पूर्वी लागलेले आहेत ते देखील या ठिकाणी पेन्शनला पात्र होऊ शकतात। तर या ठिकाणी आणि माझं म्हणणं आहे की जे पेन्शनधारक आहेत ते देखील या ठिकाणी संपात सहभागी झालेले आहेत। कारण अनेक कर्मचाऱ्यांचं पाल्य असतील, 24 तास कर्मचारी शासनाच्या सेवेमध्ये काम करत असतात। माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण सकारात्मक निर्णय घ्यावा। अनेक सरकारी कार्यालयात संपाचा परिणाम थेट दिसून येत आहे। जिल्हा परिषद कारभार बहुतांशी प्रमाणात प्रभावित आहे, तर महापालिकामध्ये काळ्या फिती लावून कर्मचारी संपास पाठिंबा देत आहेत।